हॅलो एव्हरीवन. माय इंग्लिश बुक ग्रेड 4 म्हणजे इंग्रजी पुस्तकातील इयत्ता 4थीच्या पुस्तकातील 1.8 द हनी विलेज आज आपण पाहणार आहोत. या पाठाचं रीडिंग आणि असाइनमेंट्स हे आपण इथे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पाठाचे वाचन करण्यापूर्वी आपल्याला इथे सुरुवातीला काही प्रश्न दिलेले आहेत, त्याचं उत्तर आपल्याला इथे लिहायचं आहे. चला, लेट्स गेट रेडी. First question is who makes honey? Answer: honey is made by bees. Second, have you ever seen a beehive? Where? म्हणजे तुम्ही कधी मधाचं पोळं पाहिलं आहे का, आणि पाहिलं असेल तर ते कुठे आहे? Answer: yes, I have seen a beehive in a garden near my house. म्हणजे माझ्या घराजवळच्या गार्डनमध्ये मी beehive पाहिलं आहे. Third question is डू यू नो अबाउट अ फेमस विलेज फॉर हनी? म्हणजे हनीबद्दल, मधाबद्दल फेमस असं गाव तुम्ही ऐकलं आहे का याच्यापूर्वी? तर उत्तर देऊयात. येस, गंगापूर इन नांदेड डिस्ट्रिक्ट इज फेमस फॉर हनी. नांदेड जिल्ह्यातील गंगापूर आहे ते या मधाच्या गावासाठी प्रसिद्ध आहे. नाव लेट्स स्टार्ट रीडिंग. 1.8 द हनी विलेज. बी. लिसन अँड रिपीट. Padgaon is a small village in Kolhapur district. It is known as the Honey Village. Many people in Padgaon keep honeybees and collect pure and natural honey. This Honey Village project was developed by experts and nature-loving people. This project was started to help villagers earn money and protect nature. The village is surrounded by green hills, forests, and many flowers. Bees collect nectar from flowers and make honey. Honey is very important in our life. It gives us energy and strength. Honey is good for health and used as medicine. It helps to cure cough and cold. Warm water with honey is good for digestion. We can use honey every day in milk, tea, sweets, and home remedies. Honey keeps us healthy and active. स्वीट हनी. आता इथे काही 2 कविता बनवून दाखवलेल्या आहेत, त्याप्रमाणे आपण वाचूयात. स्वीट हनी. हनी हनी स्वीट अँड ब्राईट, गोल्डन फूड वी लव टू बाईट. फ्रॉम द फ्लावर्स बीज टू फ्लाय, मेकिंग हनी वे अप हाय. Busy bees, buzz buzz busy bee, making honey just for me. Flying near the flowers fair, spreading joy and love everywhere. C. Listen and repeat. Honey. Remedies. Project. Expert. Nectar, strength. Medicine, digestion. Next, D is fill in the blanks. रिकाम्या जागा भरायच्या आहेत. First, Padgaon is known as the dash village. कोणतं विलेज म्हणून ओळखलं जातं पाडगाव? हनी विलेज, मधाचं गाव. सेकंड आहे बीज कलेक्ट डॅश फ्रॉम फ्लावर्स. फ्लावर्स म्हणजे फुलांपासून बीज, मधमाशा काय गोळा करतात? नेक्टर. नंतर हनी इज गुड फॉर अवर. हनी मध कशासाठी आपल्या चांगलं आहे? तर हेल्थसाठी. हनी गिव्ज अस एनर्जी अँड डॅश. एनर्जी आणि काय देते? स्ट्रेंथ देते आपल्याला मध. बरोबर. चला, आता पुढे आहे ई. टिक राईट इफ इट इज ट्रू or cross if it is false. मग
चुकी बरोबर आपल्याला सांगायचं आहे. पीपल हार्म बीज इन पाटगाव, हे चुकीचं आहे. हनी इज यूज्ड ॲज मेडिसिन, औषध म्हणून वापरले जाते, बरोबर. बीज कलेक्ट नेक्टर फ्रॉम फ्रुट्स, फळापासून मधमाशा नेक्टर गोळा करतात का? नाही, म्हणून हे क्रॉस करूयात, चुकीचं आहे. हनी कीप्स अस हेल्दी अँड ॲक्टिव्ह, येस, हे बरोबर आहे, म्हणून इथे ट्रू म्हणजे राईट केलेलं आहे. नेक्स्ट एफ, स्पीक अ फ्यू लाईन्स अबाउट द गिवन टॉपिक्स. काही वाक्य आपल्याला दिलेल्या टॉपिक्सवरून लिहायची आहेत. फर्स्ट टॉपिक आहे हनी. हनी इज अ नॅचरल स्वीट लिक्विड मेड बाय बीज फ्रॉम फ्लावर नेक्टर. इट इज गुड फॉर आवर हेल्थ. आता सेकंड टॉपिक पाहूयात. हनी बीज. Honey bees are small insects that live in groups called colonies. They collect nectar and make honey. Now, third topic is nature. Nature is everything around us like plants, animals, air, water and mountains. It keeps us healthy and happy. Medicine. Medicine helps us when we are sick or in pain. It is made by doctors and keeps us fit and safe. Now, G is create short poems based on your imagination and experiences. आता इथे आपल्याला छोट्याशा कविता बनवायच्या आहेत. एक विषय दिलेला आहे फ्लावर्स आणि दुसरा आहे नेचर. फर्स्ट ऑफ ऑल आपण फ्लावर्सवर कविता बनवूयात. फ्लावर्स सो ब्राईट स्माइलिंग इन लाईट, दे ब्लूम अँड स्वे मेकिंग अवर डे. रोजेस लिलीज रिंग सो फेअर स्प्रेडिंग जॉय एव्हरीवेअर. नंतर आहे नेचर. नेचर इज अवर होम वेअर वंडर्स रोम. माउंटन्स टॉल रिव्हर्स फ्लो. ट्रीज अँड बर्ड्स कम अँड ग्रो. लेट्स केअर नेचर टुडे अँड टुमॉरो. चला तर मग अशा प्रकारे आज आपण द हनी विलेज या पाठाचा स्वाध्याय इथे पाहिला आहे. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत धन्यवाद.